ताई आणि सर तुमच्यासाठी प्रश्न बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा या ठिकाणी उल्लेख झाला। या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तुम्ही विजय प्राप्त केला, मात्र या ठिकाणी तुम्हाला ज्यांना मदत केली ते मात्र सगळे सध्या अडचणीत आहेत अशा पद्धतीची चर्चा समोर येते। पहिलं उदाहरण अशोक बापू पवार, दुसरं उदाहरण संग्राम थोपटे आणि आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण आता नुकतीच विधान परिषदेची निवडणूक झाली ज्याच्यामध्ये विवेक कोल्हेंनी एक वेगळी भूमिका घेतली होती। त्यांच्या कारखान्यांवर मोठ्या प्रमाणात धाडी पाडल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच ह्या सर्व मंडळींना प्रचंड प्रमाणात त्रास दिला जातोय आणि त्यांच्या कारखान्यांना मदत व्हावी यासाठी त्यांना जे प्रस्ताव दिले होते ते प्रस्तावच नाकारण्यात आले अशी देखील माहिती मिळते। या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघताय, काय सांगाल? नाही, वाईट असं आहे, खरं सांगायचं मी राज्यकर्ते जे कोणी असतील त्यांनी एखादा लोकहोस्तीने जे चुकीचं काही करत असेल त्याची चौकशी केली तर हरकत नाही, पण लोकांच्या हिताचा प्रश्न तो सर्वच असताना केवळ माझ्या विचाराचा नाही म्हणून त्याला त्रास देणं आणि त्याची किंमत शेवटीच्या लोकांना जे शेतकरी त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत त्यांना देणं हे अत्यंत घातक आहे, हे चुकीचं आहे, हे होता कामा नये आणि हे होऊ नये अशी काळजी आम्ही घेणार, प्रेमाने सांगून विनंती करून, नाही झाले तर संघर्ष करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।